तुझ्यापेक्षा ते रस्त्यावरने फिरणारे हिजडे बरे आहे. अरे कुठं निघालायस रे? अहो अण्णा, मी झेडपीला निघालोय. काय काम आहे? अहो, आपल्या गावचं सरपंच पद आता खुल्या वर्गासाठी आहे आणि सरपंच पदाच्या निवडणुकीला मी उभारणार आहे आणि त्याची चर्चा करण्यासाठी मी आमच्या वरिष्ठ नेत्याकडे निघालो जिल्हा परिषदला. अरे अगोदर स्वतःची लायकी काय आहे बघ. लागलाय गावचा सरपंच व्हायला. काय अण्णा, तुम्हाला तर आपल्या पोराचं जरा सुद्धा कौतुक नाही. अहो, आपलं पोरग सरपंच पदाच्या निवडणुकीला उभा लागलंय म्हणल्यावर एखाद्या बापाला किती आनंद झाला असता. अरे लेका, 25 वर्ष झाले निवडणुकीला उभं राहतोय गावचे. अरे 25 वर्षात तुला साधा ग्रामपंचायतीचा सदस्य होता आलं नाही आणि तुला आता गावचा सरपंच कोण करायला लागले रे? काय पण कसं बोलताय तुम्ही? हा, अख्ख्या तालुक्यात माझं नाव आहे. होय आहे की. अरे स्वतःच डिजिटल बोर्ड स्वतःच लावण्यामध्ये तालुक्यात तुझं नाव आहे. अरे पाक हायवे पासून गावापासून तुझं डिजिटल बोर्ड लागलेलं असतात. अरे एवढंच काय, त्या गावच्या देवाच्या शिखराच्या वरपर्यंत तुझं बोर्ड गेलं लागा. एवढं तुझं करतो तो मोठा आहे. अरे स्वतःच्या आरती स्वतःच काय करतोस लागा. अरे आपल्या नावाचं बोर्ड लोकांनी लावावं लागतात आणि त्याच्यासाठी आपलं कर्तृत्व असावं लागतं. नुसतं बाप झाल्याची जमीन विकून डिजिटल बोर्ड लावण्यामध्ये तुझी 25 वर्षे गेली, पण तुला गावच्या लोकांनी साधा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा केलं नाही. अरे स्वतःची लायकी तर कळली का तुला लागा? अरे जेव्हापासून तू राजकारणात गेला का नाही, तेव्हापासून तू रानात पाऊल ठेवला नाही. अरे घरात काय कमी जास्ती बघितलं नाही. अरे 50 एकराचा फळ प्रत्येक इलेक्शनला इकत 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 आज 5 एकरावर आणलाच लागा. पोरासांच्या शाळेच्या फी भर म्हणलं तिकडे लक्ष नाही. अरे बायको शेतात तुझे राब 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 राबत्या रे, तिच्या अंगावर लुगडं सुद्धा नाही आणि तू निघाला राजकारण करायला. तू तुझ्या जिंदगीवर लागा. मी काय म्हणतो माहितीये का, तुझ्यापेक्षा ते रस्त्यावरने फिरणारे हिजडे बरे आहे. टाळ्या वाजून 4 पैसे तर कमवते ती, तुझ्यासारखी नाही. बाप जाण्याची जमीन विकून राजकारण करायला